नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? आज खूप 2-3 दिवसांनी मी व्हिडिओ काढतेय. आता 3 दिवसात ज्या घटना घडल्यात त्या सांगून मनाला दुःख होणारच आहे. असं काय झालं माहितीये का? परवा कोणवार होता? काल संडे होता ना? शुक्रवारी व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर व्हिडिओ टाकला नाही आपला, का नाही आला तर शुक्रवारी काय झालं, आमच्या माहेरी गोजवारीला आमचे चुलत आजोबा एक्सपायर झाले. म्हणजे अण्णा. आता ते तुम्ही कोणा स्वाती आंटीला ओळखत असताल ना? आमच्या स्वाती आंटीचे सासरे म्हणजे आमच्या पप्पांचे सख्खे चुलते ते वारले. मग त्या दिवशी काय मी व्हिडिओ नाही टाकला. मग म्हटलं नको टाकायला. आणि नंतर मग मला दुसऱ्या दिवशी टाकावं. तर आमच्या शेजारीच्या मावशी तर रोज डोळ्यासमोर दिसतात, अजूनही डोळ्यासमोर दिसतात. पण आता काय करायचं, देवाने त्यांना बोलवलं. काय म्हणावं, मनाला तितकं दुःख वाटतंय सांगायला. त्या पण एक्सपायर झाल्या. त्यांना आजार होता, त्या आजारातच एक्सपायर झाल्या त्या. मग त्या दवाखान्यात नेलं होतं त्यांना. 4 दिवसापूर्वी दवाखान्यात नेलं होतं. पण त्या काय आल्याच नाहीत माघारी. वाईट तर वाटतंच की आता किती केलं तरी त्या जवळच्या होत्या. मला सारख्या पूजा 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 हे कर, पूजा ते आण. वैंस आमच्या आईला वैंस म्हणायच्या ना. तर आईंच्या गुरुभावाची बायको होती ती. म्हणजे त्यांचे जे मिस्टर होते ना, ते गुरुभाव होते त्यांचे आईंचे. ते तर खूप वर्षापूर्वीच एक्सपायर झाले. पण त्या आता त्या दिवशी एक्सपायर झाले शनिवारी. मग वाईट तर तेवढं वाटतंच की किती जवळच्या होत. आणि आता त्यांना खावत नव्हतं, पिवत नव्हतं. आमच्या आई म्हणायचा, हे केलं पूजा त्यांना नेऊन दे, मी नेऊन देते. आणि काय केलं तर पूजा त्यांना नेऊन दे. पण न्यायच्या शेवटपर्यंत आमच्या आई न्यायच्या. काही केलं ना, तळून घेऊन, तळलेलं असो किंवा दुसरं काही केलेलं असो स्पेशल वेगळं काय तरी घेऊन जायच्या. त्या कारणाने व्हिडिओ काय टाकले नाही. तर त्यांना असं आवडलं, म्हणलं आज व्हिडिओ टाकावं, सांगावं काय झालं काय नाही. आता आजोबा आले तर म्हणून काय व्हिडिओ टाकले. तर आता आजोबा आले. आजोबा म्हणले ते आजोबाला पोहे करते. आजोबा म्हणले नाही पण मी करते पोहे. आणि आमच्या नंदूबाईंच्या घरून जांभळं आले तिकडं. नंदूबाईंच्या घरचे जांभळं येतात. काय येतं तोंडात मी एक खाती आहे. काल पण खाल्ली, आज पण खाते. ते दिलं तर दिली उसळ आला. आमच्या उसळ तर त्याला तोंडच लावा नाही, नकोच म्हणते. मला तरी पुरट लागते. राजेंनी काय केलं होतं, मंडईला गेल्यावरती त्यांनी आणली होती. किती आणली होती? थोडीशीच आणली होती थोडीशी. ती मंडईची आता कशी कोणतं कसं लागतं कुणाच्या ह्याच्यातलं. पण ह्यांच्या इथली ज्या जांभळं आहेत ना, एकदम छान लागतात, मस्त असे टेस्ट आणि चवदार. म्हणजे असे तुरट नाहीत लागत, तशी तुरट लागत. ती त्यावेळेस खाल्ली, ती आता खाई नाही ना, नको म्हणते खायला. अशी करते. डोकं दुखतंय सकाळ दुपारचं. झोप पण आली होती. पण मग आजोबांना पोहे करते. आता बराच वेळ झाला बसले, जेवण तर नको म्हणतायत. तर आता ऊन हातानाचं चाललंय, गरम गरम नाश्ता करायचं. ऊन पडले बाहेर. हे ऊन तुम्हाला दिसत सगळं चमकते सगळं. बरं, आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि छोटंसं लाईक करून टाका. बाय बाय. आणि लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करा. ह्या गोष्टी आता बाय बाय.